नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या ही कादंबरी. श्रोते हो, कालच्या भागात तुम्ही ऐकलत की जिल्हा परिषद अध्यक्ष संभाजीरावांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं, त्यांना मोर्चा काढण्याला परवानगी दिली, त्यांना हवी ती मदतही देऊ केली आणि त्या मोर्चात काहीतरी गोंधळ घालायचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे तालीम मास्तरला त्यांनी फोनही केला. आजच्या भागात बघूयात पुढे काय घडतंय ते. ऐकूयात जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या भाग 5. महाबळेश्वर इथून 18 किलोमीटर अंतरावरील दरे गावाच्या हद्दीत 2 संशयित इसमांना अटक, एक फरारी. दरेगावच्या बेपत्ता युवकांच्या संदर्भात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता. या संदर्भात सविस्तर हकीकत अशी: दरे गावातील गेल्या महिनाभरात 6 युवक अचानक बेपत्ता झाले होते. वाघांनी त्यांना खाल्लं असं सर्वत्र बोललं जात होतं, पण यावर विश्वास न बसल्यानं पुणे येथील एका दैनिकाच्या वार्ताहर शशिकला पोद्दार यांनी या संदर्भात शोध घेण्याचं ठरवलं. त्यांचे प्रयत्न नवे पोलीस इन्स्पेक्टर राकेश पाटेकर आणि दरेगावचा फौजी युवक सूर्यराव मोरे यांच्यामुळे काल रात्री दरेगावच्या उत्तरेच्या जंगलात 2 संशयित व्यक्ती मिळाल्या आहेत. या व्यक्तीचा कसून तपास चालू असून 6 युवकांच्या कथित नरभक्षक हत्या प्रकारावर नव्यानं प्रकाश पडेल अशी लोकांची खात्री आहे. बातमी वाचून शशिकला पोटभर हसली. बातमीदाराची ही बातमी म्हणजे वरवरचा भडकपणा होता. त्या 2 संशयितांना कसं पकडलं, त्यासाठी किती त्रास घ्यायला लागला, याबाबत एकही शब्द नव्हता. शशिकलाला सगळी घटना आठवली. मोहिमेचा कोणालाही वास येऊ न देता तिघे जंगलात अंधार पडण्यापूर्वीच पोहोचले. तिघांनी 3 जागा घ्यायचं ठरलं. सूर्यरावला हे मान्य नव्हतं. शशिकलाला एकटीला एका बाजूला बसवणं त्याला अजिबात मान्य नव्हतं, पण कर्तव्यापोटी त्याला शेवटी पाटेकरांचं म्हणणं मान्य करावं लागलं. श्वास उच्छ्वासाचा आवाज होऊ न देता बसायचं होतं. कोणालाही सुगावासुद्धा लागू देता कामा नव्हतं. हालचाल करायची नाही, जाळीत सावध बसायचं. पाटेकर आणि सूर्यरावाजवळ हत्यारं होती. पाटेकरांजवळ रिव्हॉल्वर तर सूर्यरावाजवळ बंदूक. शशिकला हत्यार चालवू शकत नव्हती. तिच्याकडे प्रसंग पडला तर स्वसंरक्षणासाठी भाला देण्यात आलेला होता. ठरल्याप्रमाणे जागा घेतल्या. अंधार जंगलावर उतरला. पाखरांचा चिवचिवाट थांबला. घुबडाचं घुमणं सुरू झालं आणि हे तिघे श्वास रोखून डोळे फाडून सावजावर लक्ष केंद्रित करून बसले. सूर्यराव आणि शशिकलाला खात्री होती, या ठिकाणी कोणीतरी येणार. ब्लँकेट आहे, भांडी आहेत, म्हणजे कोणीतरी इथे येत असावं. आज नाही आले, उद्या येतील, परवा येतील, पण येणार हे निश्चित. रात्र क्षणाक्षणाला पुढे सरकत होती. बसल्या जागी तिघेही अवघडले होते, कंटाळले होते, पण इच्छाशक्ती मोठी होती. मध्यरात्र उलटली तरी कुठेही साधी खुसफुस नव्हती. भयानक शांतता अधिकच भयानक वाटायला लागली होती. पाचोळा वाजला. तिघांच्याही काळजात चर्र झालं. कानात जीव आला. आवाज वाढत गेला. पावलं जवळ येत आहेत हे जाणवलं. तिघेही सावध झाले. हत्यारं रोखून धरली. सावधानता आली. पावलं जवळ जवळ आली आणि शशिकला बसल्या जागेवर घाबरून उभी राहिली. ते सावध झालेले असावेत. कोण आहे? त्यांच्यापैकी कोणीतरी बोललं. तुमचे बाप. हालचाल करू नका. आमच्या हातात बंदूक आहे. पुरं जंगल घेरलं आहे. सूर्यरावानं बंदूक रोवली. विजेरीचा प्रकाश टाकला आणि क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्यावर झडप घातली. सूर्यराव आणि पाटेकरांनी दोघांचा अक्षरशः फुटबॉल केला. चोप मार दिला. रात्रभर झाडाला बांधून ठेवलं. बोरीच्या काठीनं बडवलं, पण दोघांनीही तोंड उघडलं नाही. कोण, कुठले, कशासाठी आलाय, एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. संशय घेण्याइतपत त्यांच्याकडे खूप काही मिळालं. ठासणीच्या 2 बंदुका, रिकामं पोतं,
दोर, काठी, कुऱ्हाड, पण त्यांनी तोंड काही उघडलं नाही. सकाळी त्या दोघांना महाबळेश्वरच्या पोलीस चौकीत बंद केलं. शशिकलाला हे सगळं आठवत होतं. तिचा विश्वास होता दोघेही बोलते होतील. मग नक्की दरे प्रकरणावर नीट माहिती मिळेल. पाटेकरांनी शशिकलाला कबूलच केलं होतं. थोडी जरी माहिती मिळाली तरी सूर्यराव, शशिकला या दोघांशीही पाटेकर चर्चा करणार होते. वर्तमानपत्रातली बातमी वाचून संभाजीराव थोरातांच्या पायाखालची जमीनच दुभंगली. त्यांनी निकमांना बोलवून घेतलं. निकम. हां बोला की साहेब. आम्ही महाबळेश्वरला निघालो आहे. पण तुम्ही अशा वेळी महाबळेश्वरला जाणं धोक्याचं नाही का? धोका पत्करायला लागणार आहे. पण मला वाटतं आपण थोडा विचार करावा. आम्ही विचार करत बसू आणि तिकडं त्या भाडव्याने तोंड उघडलं तर? जास्त बोलायला ते तिथे थांबलेच नाहीत. ते सरळ फार्म हाऊसवर आले. सुमेरसिंगनी दरवाजा उघडला. दगडू धावत पुढे आला. सुमेरसिंग. एवढं बोलून संभाजीराव चालत राहिले. त्यांच्या मागे सुमेरसिंग आला. संभाजीराव थेट पश्चिमेकडील कड्यावर आले. दरे गावाकडे पाहत बोलत राहिले. सुमेरसिंग, झाकीर भिल्ला परवाच्याला जंगलात किती वाजता उतरली? काय अंधार पाडताना? हत्यार बंद होती का ती? होती की, आणि तरी बी भडवे पोलिसाच्या हातात सापडली होय. संभाजीरावांनी थोडा विचार केला. सुमेरसिंग, मला सांग, पोलीस स्टेशनमध्ये आपली कोण माणसं आहेत? ते आपल्या राठोडची झाली बदली, पण पारठे आहे ना. त्या पार्ट्यानी इन्स्पेक्टरच्या मोहिमेची खबर दिली नव्हती का? नव्हती साहेब. त्या पार्ट्याला घेऊन ये. जा जा गाडी घेऊन जा. गाडी लांब ठेवा. संशय शंका नको यायला. हां साहेब, आणतो. सुमेरसिंग निघून गेला. दगडू. अजय मालक. तू दाऱ्याला जा. मधल्या वाटेनी का? हां, सरपंचाला आणि पाटलाला घेऊन ये. वय साहेब. दगडूही निघून गेला. त्या फार्म हाऊसवर केवळ संभाजीराव थोरात उरले. सुमेरसिंग पारठ्यांना घेऊन आला. पारठ्यांनी हात जोडून नमस्कार केला. तिकडे दुर्लक्ष करत संभाजीरावांनी प्रश्न केला. पारठे, 5व्या वेतन आयोगानुसार पगार किती झाला रे तुझा? 5,300 रुपये. आणि माझा हप्ता कितीचा आहे तुला? 10,000 रुपयाचा. तरी भाडव्या माझ्याशी बेईमानी होय. मी काय केलं आहे साहेब? काय केलं म्हणून विचारतोय? अरे फौजदाराच्या मोहिमेची वर्दी नाही दिली तू. अहो साहेब, नवीन साहेब आहे ना, लय बेरकी बरं का. त्यांनी त्या मोहिमेची आम्हाला कोणाला कल्पनाच नाही दिली. आमची माणसं कशी आहेत? काय मार खाऊन सुजलीत साहेब. बाहेर काढता येईल का त्यांना? नाही जमणार साहेब. लय कडक आहे बंदोबस्त. पार्टे, मग दुसरा मार्ग काय? अहो दुसरा मार्गच नाही साहेब. त्यांनी तोंड उघडलं ना तर तुझं माझं सगळ्यांचंच संपलं. अहो मी तर लय घाबरलो आहे साहेब. त्या जाकीरचं आणि बेल्लाचं थोबाड कायमचं बंद करायला पाहिजे. कसं करणार? संभाजीरावांनी कपाट उघडलं. गोळ्यांची बाटली काढली. 2 गोळ्या पारठ्याच्या हातावर ठेवत म्हणाले, ए चहातनं नाही तर जेवणातनं दे त्यांना. म्हणजे त्यांना मारायचं? अरे आपण मारण्यापेक्षा ते मेलेले बरे ना. हो पण मग असं करा पार्टे, तुम्हीच खाऊन टाका त्या गोळ्या, सुटान तरी. पारठे गप्प झाले. सुमेरसिंग, या पारठ्याला गावाच्या बाहेर सोडा. सुमेरसिंग पारठ्याला घेऊन गेला. थोड्या वेळानं दगडू परत आला. बरोबर फक्त सरपंच होता. या सरपंच या. सरपंचांनी हात जोडले. काय सरपंच? आणि पाटील कुठे गेले? सरपंच बोललेच नाहीत. काय दगडू, काय विशेष? ते पाटलांनी यायला नकार दिला बरं का. असं आहे काय? संभाजीराव थोडा वेळ शांत राहिले. मग म्हणाले, काय कारण काय? ते म्हणले, आमच्या घरातली आग बाहेर काढा आधी, मग येतो. म्हणजे आमची माणसं त्यांना आगीसारखी वाटायला लागली का?
अहो तर काय, त्या बाडव्यांच्या नजरा नाही हो चांगल्या. पोरीबाळींना भीती वाटती हो त्या लांडग्यांची. सरपंचांनी खरं ते बोलून दाखवलं. त्यांचं काम झालं की जातीनच की ते. अहो पण कधी? त्यांच्या कामात तुम्ही मदत करा म्हणजे मग म्हणजे आम्ही त्या पेपरवाल्या बाईला पकडून त्यांच्या स्वाधीन करायचं होय. अरे 5,000 आणखीन देतो ना मी. जाळा तुमचे ते 5,000. सरपंच, मग खरं तेच सांगतोय. अहो ती पेपरवाली बाई आहे ना आमच्या लेकी सुनासारखी आहे, आणि ती त्या लांडग्यांच्या हातात देऊ का आम्ही? सरपंच 5चे 10 घ्या. पैसे खाऊन नरकात नाही जायचं मला. दारूच्या नशे त्या दिवशी झालं ते झालं. मी म्हणतो 20,000 घ्या चला. पण मी म्हणतो आम्हाला 20,000 देण्यापेक्षा तुम्ही का नाही धरत तिला? अरे आम्ही जनतेचे सेवक आहे, लोकप्रतिनिधी आहे आम्ही. तुम्ही क्रोधानं लाल झालेले भडकलेले सरपंच बोलायला लागले. अरे तुम्ही कावळे, पांढऱ्या कापड्याची आतली गिधडाई तुम्ही, लांडगे तुम्ही. सरपंच पुढे बोलूच शकले नाहीत. ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. सुमेरसिंग, हाजी. या सरपंचाच्या देहाची अवस्था वाघानं हल्ला केल्यासारखी झाली पाहिजे. जी साहेब. त्याला गावाच्या आसपास पोचता करा. जी साहेब. सुमेरसिंगानं सरपंचाची बॉडी ओढतच न्यायला सुरुवात केली. हे सगळं बघून दगडू घाबरला होता. दगडू, मालक. तू का घाबरलाय? अहो सरपंचांना दर्यातनं मी आणलं होतं. बरं मग? माझ्याबरोबर सरपंच आले, लय लोकांना माहिती ना. बरं मग? उद्या चौकशी झाली तर? चौकशी झाली तर सांगायचं. मला भेटून तो परत गेला. जातानी खाल्ला असेल त्याला वाघाने. नाही हो साहेब, नाही. डॉक्टरी तपासात वाघाचा हल्ला खोटा ठरला तर? खरंय तुझं खरंय. संभाजीराव विचारमग्न झाले. अहो मी दाढला जायचो. दगडू थरथर कापायला लागला. खरंय तुझं खरंय बाबा. दगडू जरा चल बरं. त्या कड्यावरनं आपण दरेगावच्या दरीत सरपंच पाडला असं उठवता येईन का ते बघू. चल. दोघं चालत कड्यावर आले. दगडू मला सांग, या कड्यावरनं या खोल दरीत सरपंच पाडला तर त्याचं काय होईन रे? काय शितडी होईन. वाकून बघ आणि मग अंदाज बांध. अहो साहेब, साऱ्या शरीराचे तुकडे होतील त्याचे. हे बोलेपर्यंत संभाजीरावांनी दगडूला धक्का दिला. अस्पष्ट चित्कार आला आणि दगडूच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या. संभाजीराव तोरात परत फिरले. ते खुशीत. एका दगडात 2 पक्षी मारले होते त्यांनी. आता लोक म्हणणार होते की दगडू आणि सरपंच जंगलातून जाताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. पैकी वाघाशी लढताना सरपंचाच्या शरीराची चाळण झाली, मात्र दगडूला वाघाने पुर्रा खाल्ला. 2 माणसं गेली, पण आपलं राज्य बळकट झालं. सरपंचाची बुद्धी भ्रष्ट झाली होती. त्याचं तोंड कायमचं बंद केलं नसतं तर ते केव्हा तरी उघडलं जाणार होतं, आणि दगडू ही उद्या चौकशी झाली तर सगळं काही सांगून मोकळा झाला असता. दोघं गेली. ग्रहण सुटलं. शिवाय दरेगावच्या परिसरात वाघ आहे यालाही बळकटी आली. 6 युवकांना वाघाने खाल्लं यावर गावकरी शिक्का मारून मोकळे होणार. पोलीस, वार्ताहर यांचीही खात्री पटणार आणि मग या चौकशी प्रकरणावर कायमचा पडदा पडणार. आता प्रश्न होता तो फक्त पोलीस चौकीत बंद असलेल्या दोघांचा. त्या पारठ्याने डाव व्यवस्थित टाकला तर फार मोठं काम होणार होतं. त्यांच्या डोक्यात दुसरा एक विचार आला. ते आपल्या बंगलीत आले. रत्नागिरीला फोन लावला. सलीम गणी. बोल राहिला मग. वाईट गोष्ट झाली. तुझी 2 माणसं पकडली गेली. डरने का कारण नाही आहे साहेब. अरे त्यांनी थोबाड उघडलं तर? नाही उघडणार ते, कारण त्यांचा परिवार माझ्या ताब्यात आहे. उनके औरत बाल बच्चे सबीच. तो इन्स्पेक्टर त्याचे हाल करल माहिती का. फरक नाही पडता उनको कुछ. तरी आपण सावध असलेलं लय चांगलं. हो होय.
1-2 विश्वासू माणसं पाठव, फार्म हाऊसवर पाठव. दगडू गेला, त्याला वाघाने खाल्ला. हा मै समजा, वैसा तो वो डरपोकच होता. ठीक आहे, मै भेजता आदमी. दुसरा असं, ती 9-6 पोरं, उनकी फिकीर नको साहब. नाहीतरी पण आप आराम से राज करो ना साहब. इधर का काम होते उन्हें डायरेक्ट पाकिस्तान. पण जरा लवकर करा ते. हा ठीक आहे ना साहब. विश्वासू 2 माणसं आजच भेजता मै. संभाजीरावांनी फोन खाली ठेवला. संभाजीरावांची प्रत्येक चाल यशस्वी झालेली होती. सरपंचाचं प्रेत गावात पोचलं होतं. दरेगावच्या प्रत्येक माणसाने छाती ठोकपणे वाघाने हल्ला केल्यानं सरपंच मेला असं अनुमान काढलेलं होतं. दगडूला वाघाने खाल्लं होतं. दोघं असल्यानं वाघ दोघांना एकाच वेळी कसा खाणार? पहिला दगडूवर हल्ला केला, सरपंच मदतीला गेले असणार. त्यांना उचलू शकला नाही, पण दगडूला खाऊन मट्ट केलं आणि सरपंचाला प्राणघातक जखमी केलं आणि त्यात ते मेले असा शेरा मारला गेला. स्वतः संभाजीराव दरेगावात गेले. सरपंचाच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी झाले. जिल्हाधिकाऱ्याकडनं 10,000ची मदत देण्याचं आश्वासन दिलं. त्याहून त्यांनी महत्त्वपूर्ण केलेलं काम म्हणजे वाघानं लक्तर केलेल्या शरीराचे पुन्हा हाल होऊ नयेत, चिरफाड होऊ नये म्हणून पोलीस पोचण्यापूर्वी ते अग्नी देऊन मोकळे झाले. पोलिसांना घरच्या लोकांनी छातीवर हात ठेवून देवाधर्माच्या शपथा घेऊन आमचं कोणाशी वैर नाही, सरपंचांना वाघानेच खाल्लं, आमची काही तक्रार नाही असं लिहून दिलं. संभाजीरावांनी दरेगावात जाऊन महत्त्वाचं दुसरं एक काम केलं. सरपंच पाटलांच्या घरी ठेवलेली आपली 2 माणसं हलवली. उगाच घाई नको म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. संभाजीरावांचा दुसरा डाव कमालीचा यशस्वी झाला होता. पोलीस स्टेशन कस्टडीत दोन्हीही संशयितांचा मृत्यू झाला होता. महाबळेश्वरची सेवाभावी संस्था, पक्ष कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला होता. इन्स्पेक्टर पाटेकरांना बडतर्फ करण्याची मागणी झाली होती. DSPच्या बदलीच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या. निवेदनाच्या प्रती थेट पंतप्रधानांपर्यंत पाठवल्या होत्या. वर्तमानपत्रांनी पोलीस खात्यावर आग ओकली होती. प्रत्येक चालीला येत असलेल्या यशामुळे संभाजीराव खुश झाले होते. उद्या होणारा सुशिक्षित बेरोजगारांचा मेळावा यशस्वी झाला की संभाजीराव थोरांतांचं संस्थान पुन्हा एकदा सुरक्षित होणार होतं. वस्ताद साहेबराव कदम यांच्या हाती मेळाव्याच्या तयारीची जबाबदारी सोपवून ते मोकळे झाले होते. पुरेशी हत्यारं उपलब्ध करून दिली होती. पोलिसांवर गोळीबार करण्याऐवजी मेळाव्यातल्या तरुणांचेच मुडदे पाडायचे होते. जमलं तर विरोधी पक्षाला बदनाम करण्याचा डाव होता. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंतराव फरांदे, महाबळेश्वरचे पोलीस सब इन्स्पेक्टर राकेश पाटेकर, फौजदार सूर्यराव मोरे, पत्रकार शशिकला पोतदार हे सगळे विचारात मग्न होते. घडून गेल्या घटनांनी सगळ्यांना विचारात टाकलं होतं. सरपंचाची हत्या वाघानंच केली असेल का? या फरांद्यांच्या प्रश्नाला बराच वेळ कोणीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी शशिकला म्हणाली, सर मला नाही तसं वाटत आहे. वाटण्याचा प्रश्न नाहीच आहे ना हा प्रश्न वस्तुस्थितीशी निगडीत आहे. मी स्वतः प्रेत पाहिलं आहे. सूर्यराव काहीसा चिडून म्हणाला. सूर्यराव प्रेत पाहिलं यावरून आपण वाघानीच हत्या केली असं नाही म्हणू शकत. सर मी एक वेळ खोटा ठरेन, पण उभ्या गावानं प्रेत पाहिलं आहे. सूर्यरावांच्या भावनांशी मी सहमत आहे, पण जर पोस्टमार्टम झालं असतं तर तरीही वाघानंच हत्या केली असं अनुमान निघालं असतं. ठीक आहे, वाघाने हत्या केली हे आपण गृहीत धरू, पण हत्या म्हटली की पंचनामा हवा, पोलीस आले पाहिजेत, नंतर अग्नी दिला पाहिजे होता. असं असताना सरपंचाच्या बॉडीला अग्नी घाई गडबडीत का दिला? ते प्रेत छिन्नविच्छिन्न झालं होतं. शिवाय काल रात्रीचं प्रेत, त्याला दुर्गंधी यायची शक्यता होती. अजिबात नव्हती. खरं आहे, प्रेत सुमारे 24 ते 30 तास चांगल्या स्थितीत राहू शकतं.
मला एक सांगा, प्रेताला अग्नी द्यायची घाई केली कोणी? फरांद्यांनी प्रश्न केला. त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी. ते कसे काय दरेगावी उपस्थित? सर, ते काय माहिती नाही, पण अपघाताचं वृत्त ऐकून आले असतील. नाही, मला नाही पटत आहे हे. फरांदे थोडा वेळ गप्प झाले, पुढे बोलायला लागले. मला सांगा, जे पोलिसांना समजू शकलं नाही ते त्यांना कसं काय समजलं? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे सर. शशिकलांनी आपलं मत मांडलं. सर, त्यांचा माणूस होता दगडू, त्यालाही वाघाने खाल्लं, सूर्यराव म्हणाला. हो, पण हेही त्यांना कसं समजलं? शशिकलानं प्रश्न केला, पण या प्रश्नाला कोणीच उत्तर दिलं नाही. शशिकलांनी तसा नवीन प्रश्न निर्माण केला. सर, दगडूला वाघानं खाल्लं हे अध्यक्ष थोरातांना समजलं तरी ते दरेगावातच कशाला येतील? स्वतःचा माणूस गेला याचं दुःख म्हणून ते दगडूच्या गावी त्याच्या कुटुंबियांच्या सांत्वनाला जायचं सोडून दऱ्याला आलेच का? प्रेताला अग्नी द्यायची त्यांनी घाई का केली? मला वाटतं शशिकलानं निर्माण केलेल्या प्रश्नावर विचार होणं गरजेचं आहे. मला तर वाटतंय संभाजीराव थोरातांच्या हालचालींवर लक्ष ठेवलं पाहिजे. हां, हे बरोबर आहे बरं का सर, पाटेकर म्हणाले. सर, दुसरी एक गोष्ट तुमच्या नजरेला आणून देणं गरजेचं आहे. गेले काही दिवस सरपंच आणि पाटील यांच्या घरी 2 व्यक्ती राहत होत्या. सरपंचाचा अपघाती मृत्यू होताच त्या गायब झाल्यात. काय सांगताय काय तुम्ही? जिल्हा पोलीस प्रमुखांनी आश्चर्याने विचारलं. हो सर, मग आपण वेळ न घालवता त्याची माहिती घेतली पाहिजे. सरपंच तर गेले, पाटलांकडे चौकशी केली पाहिजे. पाटेकर, एक काम करा, तुम्ही गाडी पाठवा, ताबडतोब पाटलांना बोलवून घ्या. पाटेकर उठले, बाहेर गेले, एका पोलिसाला घेऊन आले. काय रे, नाव काय तुझं? मी राजू पारठे साहेब. हे बघ पारठे, ड्रायव्हरला घेऊन जा, पाटलांना घेऊन ये. हां साहेब. पारठे निघून गेला. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत. अशी सुरुवात करून फरांदे बोलायला लागले. पोलीस कस्टडीत असताना हे दोन्ही संशयित अपराधी मेले कसे? हा प्रश्न पाटेकरांना होता, पण पाटेकर काही बोलू शकले नाहीत. पाटेकर, तुम्हाला माहिती आहे, राजकीय नेते, वृत्तपत्र, समाज सगळे आपल्या विरोधात आहेत. सर, खरं सांगतो, मी एवढ्या मोठ्या प्रमाणात काळजी घेऊनही ते कसे मेले हे मलाच कळेनासं झालं आहे. ते विषबाधा होऊन मेले, पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आहे तसा. हो सर. मग हे विष त्यांना दिलं कोणी? पाटेकर शांत. पाटेकर, याचा अर्थ कस्टडी रूमपर्यंत मुख्य सूत्रधार येऊन गेला. सर, मला नाही वाटत आहे तसं, कारण मी बंदोबस्त कडक ठेवला होता. कुणीही बाहेरचा माणूस मी कस्टडीपर्यंत जाऊ दिलेला नाहीच आहे. याचा अर्थ? खरं आहे सर. याचा अर्थ यांच्यापैकीच कुणीतरी. शशिकला. पाटेकर तडकले. पाटेकर, मी म्हणतो तेच. शशिकलाचंही अनुमान तेच, आणि तेच बरोबर आहे. दोन्ही आरोपी मरतात याचा अर्थ तुम्ही किंवा तुमचे पोलीस यांच्यापैकी कोणीतरी त्या हत्या केल्या आहेत. सर, माझ्यावर अविश्वास? पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यानं आपल्या पत्नीवर सुद्धा विश्वास ठेवायचा नसतो. सर. हां पाटेकर. पाटेकर, 100% माझी खात्री आहे, या हत्यांना तुमचं स्टेशन जबाबदार आहे. याचा अर्थ? मला तुम्हाला वस्तुस्थिती नाकारून जमणार नाही. आहे ही वस्तुस्थिती, तुमचं स्टेशन झटकून टाकू शकत नाही. म्हणजे सर? पाटेकर, तुम्हाला नाईलाजानं सस्पेंड ठेवायला लागणार आहे. सर. हां शशिकला, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. सगळ्यांची तोंडं बंद करण्यासाठी मला हे करावंच लागणार आहे. सर, किमान त्या हत्याकांडाला जबाबदार कोण आहे हे शोधून काढेपर्यंत तरी? नाही, मला वेळ वाढवून देणं शक्य नाही आहे शशिकला. सर, मी काय म्हणतो, किमान 1 दिवस. पाटेकरांनी विनंती केली. सर, माझं यापूर्वीचं रेकॉर्ड बघा, माझं काम बघा, आणि त्या आधारे मला फक्त 1 दिवसाची मुदत द्या. मलाही या चर्चेतनं स्पष्ट जाणवायला लागलं आहे की या कस्टडीत झालेल्या हत्येशी कुणीतरी माझा माणूस जबाबदार आहे. मला चौकशी करण्यासाठी प्लीज संधी द्या. सर, लज्जित मुद्रेनं वावरणं मला नाही शक्य होणार. फक्त 1 दिवस द्या सर. सर, खरंच पाटेकरांना 1 दिवसाची संधी द्यावी असं मला वाटतं आहे,
कारण नवीन येणारा माणूस कदाचित पाटेकरांवर सगळं ढकलून मोकळा होईल आणि पाटेकर खुनी म्हणून संबोधले जातील. बरोबर आहे, पण मी प्रक्षुब्ध जनतेला, राजकीय नेत्यांना काय जबाब देणार? वार्ताहरांच्या चक्रा चालूच आहेत, वरपासून सतत फोन येत आहेत, त्यांना काय सांगू? सर फक्त 1 दिवसाची मुदत द्या मला. सर खरंच द्या, 1 दिवसाची मुदत द्या पाटेकरांना. सर मी खरं सांगतो, 1 दिवसात तुम्हाला योग्य त्या पुराव्यासकट मी जबाब देईन. सगळ्यांच्या आग्रहाखातर पाटेकरांचं निलंबन 1 दिवस पुढे ढकललं गेलं. युवक कमिटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी यांच्याहीपेक्षा जास्त बाळसं आलं होतं संभाजीराव थोरातांना. ते स्वतः जातीनं सुशिक्षित बेरोजगार तरुण आंदोलनाच्या यशस्वीतेवर लक्ष ठेवून होते. वस्ताद साहेबराव कदमांशी संपर्क साधून होते. मोर्चाने युवक गांधी मैदानातून निघाले. असाच हा मोर्चा शिवाजी स्टेडियमवर जाणार होता. या मेळाव्यात 10-15 हजाराचा जमाव होता. ट्रकनं प्रत्येक तालुक्यातून माणसं आणलेली होती. युवकांच्या इतकी वयस्कर लोकांचीही संख्या होती. युवक मोर्चाच्या पुढे मागे पोलीस होते. सशस्त्र पोलिसांच्या 2 व्हॅन फिरत होत्या. गांधी मैदानातून निघालेला मोर्चा शिस्तीत निघाला होता. काम द्या, आम्हाला न्याय द्या, संभाजीराव जिंदाबाद, युवा शक्ती जिंदाबाद अशा घोषणा चालू होत्या. मोर्चा पुढे सरकत होता तसा मोर्चात सहभागी होणाऱ्यांची संख्याही वाढत चालली होती. पाहता पाहता 20-25 हजाराची संख्या झाली. मोर्चा हेडक्वार्टर पोलीस ऑफिसजवळ आला आणि का कोण जाणे काही समजण्यापूर्वी धावपळ, आरडाओरडा, पोलीस स्टेशनवर दगडफेक, मग गोळीबार. 7 प्रेतं जाग्यावरच मिळाली. 25 जणांना दवाखान्यात ॲडमिट केलं. पैकी 5 जणांची अवस्था चिंताजनक होती. यात 8-10 पोलीसही जखमी झाले होते. संभाजीराव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जनतेचे सेवक या नात्यानं कलेक्टर कचेरीवर कार्यकर्त्यांसह जाऊन DSP हटावचा आग्रह धरून बसले. रात्री वार्ताहर परिषद झाली. या वार्ताहर परिषदेत अध्यक्ष संभाजीरावांनी विरोधी पक्ष आणि पोलीस प्रमुख वसंतराव फरांदे यांच्यावर खापर फोडून टाकलं. सुशिक्षित बेरोजगारांच्या मेळाव्यातून संभाजीराव थोरातांची कमाई चांगली झाली. जिल्हाभर नाव झालं. सुशिक्षित बेकारांचा ओढा विरोधी पक्षाकडे निर्माण झाला होता, त्यालाही अटकाव मिळाला. विरोधी पक्षाला बदनाम करता आलं. सुशिक्षित बेरोजगारांची फौज पाठीशी उभी राहिली. पोलीस खात्यावर वचक बसवला. पोलीस अधीक्षक वसंतराव फरांदे यांच्या बदलीच्या मागणीला महाबळेश्वर कस्टडीतल्या 2 मृत्यूनंतर हे दुसरं प्रभावी कारण सापडलं. 15 दिवस वृत्तपत्रातनं बातम्या येत राहिल्यानं प्रसिद्धी मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरे प्रकरणाकडे जनतेचं दुर्लक्ष झालं. सुशिक्षित बेरोजगार मेळावा हा रिकामटेकड्यांना चघळायला विषय मिळाला आणि संभाजीराव थोरात निर्धास्त झाले. संभाजीरावांनी रात्री उशिरा थेट मुख्यमंत्र्यांच्या घरीच फोन लावला. नमस्कार मुख्यमंत्री साहेब. बोला संभाजीराव. TV वरच्या बातम्या ऐकल्या का? तुमच्या कर्तबगारीची शर्थ झाली. तुम्ही अजूनही DSPला अभय देणार असाल तर तुमच्या पुढे शर्थ झाली असं म्हणणार आम्ही. संभाजीराव, ती संधी आम्ही देणार नाही, पण विरोधी पक्षवाले चौकशीची मागणी करणार. अरे चौकशी म्हणजे काय? काय जैन आयोग नेमणार का श्रीकृष्ण आयोग? चौकशी आयोग काय शिफारशी करतं ते आम्हाला माहिती नाही वे. हो, पण आता पण नाही बिन नाही, फडदिशी बदली नाही तर निलंबन. 2-1 दिवसात वेळ कराल तर आम्हाला दुसऱ्या एखाद्या मोर्चाचं आयोजन करायला लागन आणि कदाचित मुख्यमंत्री हटावसाठी तो मोर्चा असन. संभाजीरावांनी फोन खाली ठेवला आणि समाधानाने मिशावरनं पालथी मूठ फिरवली. त्यांना राजू पारठेची आठवण आली. ते आपल्या फार्म हाऊसवर आले तेव्हा सुमेर सिंगनं त्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत केलं आणि राजू पारठे दरेगावच्या पाटलांना घेऊन आल्याची माहिती दिली. संभाजीराव थोरात तडक बंगलीत गेले. राजू पारठे कमरेत वाकला, नमस्कार केला. राजू पारठेला माहिती होतं संभाजीराव दिलदार आहेत, केल्या कामाचं चीज करतात. महाबळेश्वर पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून त्यांनी न चुकता महिन्याच्या महिन्याला हप्ता दिला होता. काम फारसं नसे, फक्त पोलीस स्टेशनमधल्या हालचाली वेळच्या वेळी कानावर घालायच्या, त्यांच्या किरकोळ कामांची अंमलबजावणी करायची.
राजू पारठ्याने तर आता महत्त्वपूर्ण कार्य केलं होतं. कस्टडीतल्या दोन्ही आरोपींना कायमचं संपवलं होतं आणि चौकशीसाठी पाटलांना पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याऐवजी थेट फार्म हाऊसवर आणलेलं होतं. आज फार मोठी कमाई होणार, 50,000 तरी नक्की मिळणार याची राजू पारठ्याला खात्री होती. बसा 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 राजू पारठे बसा. तुमच्या कामानं आम्ही लय खुश झालो. आम्ही तुम्हाला योग्य ते बक्षीस बी देणार, पण त्याच्या आधी या पाटलाचं इनाम देऊन मोकळे होऊ आपण. पहिला मान पाटलाचा. गावचा मूळ नागरिक असतोय पाटील. संभाजीराव खवचटपणे बोलत होते, कारण पाटलांना आणण्यासाठी दगडू गेला होता त्यावेळी हाच पाटील आला नव्हता. आत्ताही संभाजीरावांना त्यांनी साधा नमस्कारही केला नव्हता. तो तसाच बसून राहिला होता. त्याचा हा उर्मट्टपणा संभाजीरावांच्या नजरेतनं सुटला नव्हता. काय पाटील, काय म्हणतोय गावगाडा? पाटील बोलले नाहीत. अरे वा वा, आमच्यावर रागात आहे वाटते तुम्ही. काय हरकत नाही, काय हरकत नाही. तुमच्या गावाच्या शिवारातला वाघ आणखीन एका माणसाची हत्या करल. काय अर्थ आहे याचा? सरपंचावर नाही का हल्ला झाला? त्या बिचाऱ्याचं प्रेत भेटलं. तुम्हाला अख्खा खाऊन टाकन वाघ. हाडंसुद्धा कोणाला दिसणार नाही. याचा अर्थ त्या सरपंचाची हत्या. लवकर समजले तुम्हाला. आता तुम्ही पोलीस स्टेशनला काय जबानी देणार तेवढं सांगा. मी तुमची समधी करणी सांगन. काही जीवाची भीती नाही का वाटत रे पाटला? जीवाची भीती वाटायला आता या कुडी जीव आहेत कुठं? त्या तुमच्या माणसानं घरातल्या तरण्या सुनेला नासवली ना, त्या दिवशी या देहातला जीव गेला. असं म्हणजे माझ्या माणसाने आबरूदार पाटलाची आबरू घालवली. ठीक आहे, आता आम्ही ती आबरू वाचू. तुम्ही जबानी काय देणार तेवढं सांगा, मगचा हिसाब पूर्ण करू. मी तुमची कपट कारस्थानं पोलिसांना सांगणार. विचार करून बोला. विचार करूनच बोलतोय. पाटील वरडू नकोय. तुमच्यासारखी नरभक्षक माणसाची ती ठेवली तर. संभाजीराव गडगडून हसत होते आणि त्याचवेळी पाटील आचके देत होते. सुमेर सिंगाची गोळी पाटलाच्या छातीतून आरपार गेली होती. सुमेर सिंग, या पाटलाला काड्यावरनं फेकून द्या. वाघानं आणखीन एक बळी घेतला असं म्हणतील लोक. उचला उचला, द्या टाकून. सुमेर सिंग पाटलाचं प्रेत घेऊन गेला. हे सगळं बघून राजू पारठेचे हातपाय थरथरायला लागले. संभाजीरावांच्या नजरेतनं ते सुटलं नाही. पारठे, तुझे का हातपाय थरथरतेत बाबा? अहो मी साहेबांना ह्या पाटलाबद्दल काय सांगणार आता? मी तर त्याला पोलीस स्टेशनवर घेऊन जायच्या ऐवजी इथं घेऊन आलो. म्हणजे म्हणलं पाटलांनी जबानी काय द्यायची हे तुम्ही सांगावं त्याला, तर तुम्ही त्याचा खूनच करून टाकलं आहे. हो, आता मी साहेबाला काय सांगणार? साहेबाला काय सांगायचा प्रसंग तुमच्यावर येणारच नाही राजू पारठे. असं काय म्हणता तुम्ही? अहो दरे गावाला माहिती पाटील आमच्या जीपमध्ये आले. बरं मग पुढं? अहो मी आमच्या ड्रायव्हरला क्षेत्रात ठेवला, मुद्दामून पाटलाला घेऊन इथं आलो. काय सांगायचं साहेब, आता दरे गावाचे लोक काय म्हणतील? काय म्हणणार ते? पाटलाला वाघानं खाल्लं असं म्हणतील. पण मी बरोबर असताना पाटलानं वाघाने कसं खाल्लं असा प्रश्न नाही का निर्माण होणार? मग पाटलाबरोबर तुम्हालाही वाघानं खाल्लं असं लोक म्हणतील. साहेब, राजू पारठ्याच्या सर्वांगावर वीजच कोसळली. तो गारठूनच गेला. राजू पारठे कसे? कस्टडीत मेल्या दोन्ही माणसांच्या मृत्यूची चौकशी होणार. पोलीस समध्या पोलिसांबरोबर तुझी जबानी घेणार. आज ना उद्या सत्य बाहेर येणार. तुला अटक होणार. मग तू आमचं नाव घेणार. मग आम्हाला बी पोलीस पकडणार. बरोबर आहे का नाही? तसं म्हणजे आना होणार नाही. आज ना उद्या होणार. तुझं थोबाड आज ना उद्या उघडणार. मग ते थोबाड बंद करायला पाहिजे का नको? राजू पारठे थरथर कापायला लागला. इमानदार होता ना बाडवे? काके कपडे घातले अंगाव आणि पोलीस खात्याची बेईमानी केली होय रे तू? पण ते तुमच्यासाठी. मग तीच बेईमानी तू माझ्याशी करणार नाही कशावरनं रे? अहो साहेब, तुला जागायचा अधिकारच नाही पार्टे. हो, माझे लहान लहान पोरं बाळ आहेत, बायको आहे. तुझ्यासारख्या भ्रष्ट बापाचा अभिमान वाटेल का तुझ्या पोरांना? तुझ्या नावाचं कुकू लावताना आनंद होईन का तुझ्या बायकोला? त्यापेक्षा तुला वाघाने खाल्लं ना त्याचा गर्व होईल त्यांना.
अरे होतात्माच होशील की तू. लोक म्हणतील कार्य पार पाडता पाडता शहीद झाला पार्टे. डिपार्टमेंट बी तसंच म्हणन तुझं. आणि मग राजू पार्टे तू सुटशील, मी बी सुटन, नाही का. राजू पार्टे रक्ताच्या थारोळ्यात तडफडत होता आणि संभाजीराव त्याच्यावर थुंकून पुढच्या कामाला निघून गेले होते. नमस्कार श्रोते हो, आजचा भाग इथे संपला. आजच्या भागात तुम्ही बघितलं की त्या 2 संशयितांना पकडलं, त्यांना तुरुंगात टाकलं गेलं, परंतु पार्टेनी त्यांना तुरुंगातच संपवलं. आणि पार्टे जेव्हा संभाजीरावांना भेटायला आला तेव्हा संभाजीरावांनी त्या पार्टेलाच संपवलं. बघूया आता आपली नायिका शशिकला, तिचे 2 साथीदार पुढे काय हालचाली करतायत आणि आपली कथा कुठलं वळण इथून पुढे घेणार आहे. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेलं असेल मंडळी तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन, तेही प्रेस करा. म्हणजे मी चॅनलवर कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळेल तुम्हाला. नमस्कार.